अंतराळ प्रवासात सर्वाधिक वेळ घालवणारी तिसरी महिला सुनीता विल्यम्स. भारतीय वेळेनुसार 19 मार्च 2025ला सुनीता विल्यम्स परतणार आहेत. त्यानुसार अंतराळात सुनीता विल्यम्स यांनी एकूण 286 दिवस घालवलेले असतील. या दौऱ्यासह अंतराळातील एकच प्रवासामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सर्वाधिक वेळ घालवणारी तिसरी महिला अंतराळवीर ठरणार आहे. याबाबत बोलायचं झालं तर सर्वात आघाडीवर क्रिस्टिना कोच यांना क्रमांक आहे. त्यांनी अंतराळात 328 दिवस घालवले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पिगी व्हिटन्स असून त्यांनी अंतराळात 289 दिवस घालवले आहेत. अंतराळवीर फ्रँक रुबिओने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त 371 दिवस घालवलेले आहेत. अंतराळात जास्तीत जास्त दिवस घालवण्याबद्दल बोलायचं झालं तर पिगी व्हिएतनामने सर्वाधिक म्हणजे 675 दिवस घालवलेले आहेत. अंतराळात स्पेसवॉकच्या बाबतीत सुसान हेन्स आणि जेम्स व्हॉस यांनी एकावेळी 8 तास 56 मिनिटांचा सर्वाधिक काळ स्पेसवॉक केला आहे. तर आजवरच्या एकूण स्पेसवॉकच्या बाबतीत सुनीता विल्यम्स पहिल्या स्थानावर आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून निघून पृथ्वीवर परत येण्याच्या स्पेसएक्स क्रू 9च्या प्रवासाचा पूर्ण लाईव्ह कव्हरेज नासातर्फे केला जाणार आहे. यासाठी सर्वात आधी पृथ्वीवर परतणारे अंतराळवीर नासाचे निक हग, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन मध्ये जातील आणि अंतराळ स्थानक आणि यामधला दरवाजा बंद होईल. त्यानंतर अनडॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून विलग होईल. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर जवळच्या समुद्रामध्ये ठराविक ठिकाणी हे यान कोसळेल. त्यानंतर रिकव्हरी टीम्स या कॅप्सूलमधून अंतराळवीरांना बाहेर काढतील.